राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. कवी सचिन मस्कर यांची कविता मला आवडली म्हणून तुम्हाला सांगतो. 2 मिनिटाचा वेळ लागत द्या. अखिल भारतीय ठोकेकर संघटना फोटोत जायचे असेल तर सदस्य बना. नाही कुठे गाजा वाजा, गुप्तपणे यांचा कारभार. गुप्त गुप्त करता करता गुप्तांगावरच वार. ऑल टाइम टाईट यांचे कधी कुठे बी तयार. मार खाण्याच्या भीतीने बिना आंतरवस्त्राचे फरार. बायका पोरी पाठवायला गोड बोलतात एवढं काही. कधी कुठे यांचा कार्यक्रम होतो यांना समजत नाही. मस्त कविता आहे. आता विषय असा आहे, आजची जी घटना आहे ह्या घटनेकडे आपण स्ट्रेट जाऊ आणि पाठीमागची मोडस ही समजून घेतली पाहिजे. काय आणि पोलिसांच्या डोक्यात असतं सगळं. पोलीस अधिकारी जो त्यांनी वयाची 20, 25, 30 वर्ष सेवा केली, ह्या माणसाचा दिमाग खतरनाक असतो. निवृत्त जे पोलीस अधिकारी आहेत ना, यांची मदत बऱ्याच जणांनी नवीन आता जे आहेत त्यांनी घेतली पाहिजे. त्यांचं नेटवर्क, त्यांची गुन्हा उलगडण्याची ती ॲबिलिटी नातखोळा. महाराष्ट्र तिथं काय सगळं मिळतं तिथं, असा विषय. जुन्या निवृत्त पोलीस अधिकाऱ्यांचं विशेष आभार मानून आजची घटना तुम्हाला सांगतो. गुजरात, त्यामधलं भावनगर आणि त्यातलं भरतनगर. आता ही नगरी तशी श्रीकृष्णाची द्वारका होती गुजरातमध्ये महाराज. पण हे कलियुगी. 4 गुजरात्यांनी करट कार्यक्रम अख्ख्या देशाचा राबवलेला आहे. आता माझा विश्वास नाही, तुम्हाला अजिबात सांगतो, खऱ्याने खरं. खालून जीप काळी आहे, खोटं बोलणार नाही. आता लाईटचं बिल येतं आपली, ह्याच्यात सुद्धा बदल होणार आहे, ध्यानात ठेवा. MSCB आहे ना, ती सगळं नाव जाऊन एनर्जी नाव येणार आहे. आणि कोणती एनर्जी माहिती आहे का? कोणती असन? अदानी एनर्जी. करट कार्यक्रम. लवकरात लवकर सौर ऊर्जा प्रकल्प शासनाचं ते पण उपलब्ध आहे, ते घ्यावा. पण भविष्यात तुम्हाला वीज सुद्धा एवढ्या पैशात मिळेल जेवढ्या पैशात महिन्याचा किराणा येईल. काळाची पावलं ओळखा, त्यानुसार जागा. बाकी आपल्या हातात काही नाही. ह्या गुजरातमध्ये भावनगर जिल्हा आहे, ध्यानात ठेवा. शैलेश खांबला माणूस चांगलाच, वाईट नाही. त्याच्यात वर्दी वन अधिकारी आणि वरच्या पोस्टचा आहे, ध्यानात ठेवा. एखादं युनिट त्या ठिकाणचा अख्खं ताब्यात असलेला माणूस हा शैलेश खांबला. वय वर्ष 45-46. बायको आहे 40 वर्षाची. तिचं नाव आहे नैना. सोन्यासारखी लेक आहे, तिचं नाव आहे पृथ्वी. वय वर्ष 13. आणि भव्य नावाचा मुलगा आहे 10. ही 2 नाव आपल्याकडे बघायला मिळत नाही मुलामुलींची. ठेवून टाका. भव्य नाव पण चांगलं आहे आणि पृथ्वी नाव पण चांगलं आहे मुलीचं. चौकोनी कुटुंब, सुखी कुटुंब. सुखी कुटुंब कुठं असतं माहिती आहे का? सही मारले की बादा नोटा पडल्याने 1 तारखेला म्हणायचं सुखी कुटुंब. आता नाही. पोरगी कसली असो, चांगले वाईट, हॉस्टेल रिटर्न असू द्या, नाही तर गांजा रिटर्न असू द्या शिकायच्या नावाखाली, किंवा पळून जाऊन परत घरी येणारी असू द्या, अत्यंत चांगली असू द्या, संस्कारी असू द्या, तिला फक्त सरकारी नोकर पाहिजे असतो. ही सत्य आहे, याच्यात काय बदल नाही. शेतकरी नको. ही घटना घडायला याची पार्श्वभूमी समजून घ्या. भयानक. शैलेश खांबला ह्या व्यक्तीला 5 बोटं तुपात असलेला माणूस. सगळं होतं. बायको होती, पोरं होती, नोकरी होती, सॅल्यूट करणारी लोक होती. एखाद्याने गोरगरिबाची आदिवासी समाजाची महिला जर लाकडं तोडताना सापडली तर तिची कुऱ्हाड हिसकून घेण्याची. 200-300 लागतात कुऱ्हाडीला, सोपं नाही. 300 रुपयाची कुऱ्हाड म्हणजे फार मोठं. कुचमून ती लाकडं जप्त करून त्याला हुसकून देण्याची क्षमता, ताकद सुद्धा त्या वन अधिकाऱ्यात होती. आणि ते करतात ते लोक, कुऱ्हाडी काढून घेतात बऱ्याच वेळा. ही सगळं असं व्यवस्थित चाललेलं असताना ते ज्या ठिकाणी राहायला होता भावनगरला, तिथं पोस्टिंग होतं. बायकोला म्हणला, तो काही तर थांबू नको, तू सुरतला जा. म्हणली, का बरं? इथला जागा इथली व्यवस्थित नाही राहण्यासाठी.
इथं वन्य पशूंचा धोका आहे, बिबट्या हल्ला करू शकतो, वाघ हल्ला करू शकतो, मुलांच्या आपल्यावर करू शकतो. तू तिथं जा. दुसरं कारण म्हणजे शिक्षण जरा प्रॉब्लेम आहे इथं, योग्य दर्जाचं नाही. तू असं कर ना, तिकडं लांब राहा. असं म्हणून ते कुटुंब तिकडं, त्या बायकोची झाली कुरकुर चालू. ही जी तिची मंडळी आहे नैना खांबला, वय वर्ष 40, याच्या कुरकुर कालामध्ये तिचं मतभेद व्हायला लागलं नवऱ्याशी. तिला नवऱ्याजवळच राहायचं होतं. हा, खरं तुम्हाला कोण सांगत नाही, आतलं मी सांगतो. नवऱ्याजवळ म्हणजे प्रत्येक बायकोला आपला नवरा काय खोडीचा आहे, 24 आहेत का 48 आहेत का 56 आहे, तो कुठं कुठं सुरुवात करतो, कसं कुठं कुठं चोळतो, काय करतो, हे सगळं माहीत असतं बायांना. ध्यानात ठेवा, नवऱ्याच्या बरं का, नवऱ्याच्या सगळ्या खोडी माहीत असतात. तिला आता असून आतून असं वाटायचं की आपल्याला हा 2-2, 4-4 महिने बाहेर राहायला सांगतोय, म्हणजे जुन्या घरी आई वडील जिथे तिथं सुरतला, मुलांच्या शिक्षणाचं ठीक आहे, वन्य प्राण्यांचा हल्ला ठीक आहे, कारण बरोबर देतोय हा. पण ही अवलाद इथं नीट राहीन असं तिला वाटत नाही. ही याच्या शरीराची भूक भागवण्यासाठी काहीतरी वाकडं तिकडं कमी करायची नाही, याची परफेक्ट माहिती त्या महिलेला असल्यामुळं नैना म्हणले आपण काय जाणार नाही, मुलं पाठवा आईवडिलांच्याकडे, मी तुमच्याजवळ इथंच बरी आहे, मी काय अशी फुकाट मागं लागून आलेली नाही, मी 1000-5000 लोकात लग्न केलेलं आहे, तुमची पत्नी आहे आणि पत्नीला तुमची कशी आहेत माहीत आहे, मी समर्थ आहे तुम्हाला पेलायला, तुम्ही ना काळजी करू. हा, पण कारण त्या महिलेला असं की ही अवलाद कुठंतरी आकडा टाकल्याशिवाय राहणार नाही, असा विषय होता. ती काय दोघांचा खटका आलेला. आणि ह्याची वस्तुस्थिती अशी होती, हा म्हणत होता त्याच्या पाठीमागचं कारण पण तुम्हाला सांगतो. म्हणलं हे ते सगळं भांडणं करायला सुरुवात केली, नाही तुला जावंच लागेल पोरांच्यासाठी. सगळ्यांनी त्याला दापलं थोडं, म्हणले बाई जा, पोरांचं भवितव्य ही काही दिवस इतर. म्हणला 5-6 महिन्याचा विषय, नंतर मी येतोच ना. म्हणला मग आपण पोस्टिंग करून घेतो दुसरीकडं, लगेच काय पोस्टिंग करता येत नाही मला, आताच बदली झाली या, तू जा. तिला दिली काढून बायकोला तिकडं, बळबळ जीवावर दगड ठेवून बायको गेली व तिकडं. पोरं चांगल्या कॉलेजला टाकली, त्यांना भाकरी करून घालायचं, सगळं त्यांचं बघायचं सगळं. आणि पैसा असल्यावर काही जगात लागत नाही दुसरं. हां, 99% प्रॉब्लेम पैशाने सॉल्व्ह होतात. आपल्या रासादेवीची पांढऱ्या रासोबाची आरती चालू झाली बघा पाठीमाग, माझं गाव येत असेल तुम्हाला घंटीचा. आता तिला दिले पाठवून दिल्यावर हरायला मोकळा सांडे. इथं वय वर्ष 46. पुरुषाचं एक मानसिकता अशी असते, तुम्हाला मोडच सांगतोय घटने पाठीमागची, ते फक्त पोलीस अधिकाऱ्यांना कळते. माणसाचा जन्मच हा स्पीडने झालेला आहे, वेगाने झालेला आहे. ध्यानात ठेवा, शुक्राणू अत्यंत स्पीडने जो सक्षम असतो, चपळ असतो, तो ते देह गाठतो. बीजांड, स्त्री बीजांड ते शुक्राणूला गाठतो, संयोग होतो, मूल राहतं. स्पीडने सुरुवात आहे, मंदाचा उपयोग नाही ह्या जगात, स्पीड पाहिजे. एक आला दिवस चाललेला आहे ना, आयुष्य तुमचं हळूहळू कमी होतंय. माझा ऐका की हा जो शैलेश आहे, ते लहान आहे, राजा मोठा आहे, मग घरच्यांना सांगायचं काहीतरी बन, अधिकारी बन. ही शिकलं, वयात आल्यावर शरीर सांगायला लागलं की आता मला लॉलीपॉपची नाही, आता मला स्त्री देहाची गरज आहे. तरी ते दाबून धरायचं बरं का. याचं कारण म्हणजे पास होऊन नोकरी महत्वाची, स्पीडच. नोकरी झालं, आता तुला मुलगी पाहिजे, आता तू सुख घेऊ शकतो. बघा सिस्टीम जीवनाची कशी आहे. आता तुला सुखाला मग लग्न, त्यासाठी लग्न केलं, पोरं झाली, त्याचा जीव गुतला, त्याच्यात गुतला, प्रपंच चालू केला. हा, आजा गेला, बाप गेला, आजा गेला, नातू गेला, जेठ बाप मागून आलंय ती पुढं चालवायचं. हीच तुमचं आमचं आहे. ह्याच्या डोक्यात 40-42 वर्षाचं वय झालं, पण प्रत्येक पुरुषाच्या डोक्यात तो खटका असतो. महिलांनी विशेष लक्ष देऊन ऐका, पुरुष जात कशी आहे. पैसा पाणी उबलक आहे, नोकरी आहे, आता 13 वर्षाची पोरगी आहे, 5-7 वर्ष 10 वर्ष शिकवायचं तिला. अजून शिकलं नाही तर तारारी. पोरगं काय, त्याला काय कमी, शिकलं तर शिकलं, नाही तर मी जमवलेल्या पैशावर जगल, काही व्यवसाय करू, काही करू. पण एक स्टेबिलिटी म्हणतात त्याला, काही स्थिरपणा येतो त्या काळात. आणि 40 वर्षाची बायको असल्यानंतर 18-19 वर्षाचा संसार झाल्यावर त्या बायकोचाही त्या पुरुषाला वीट येतो. का? सारखं तेच. हा, सारखं तेच. त्याला पाहिजे असतो बदल, त्याला पाहिजे असतो काहीतरी लाईफमध्ये वेगळं, त्याला पाहिजे असतं. त्याच्यामुळं तर ती
बायको शेजारी बसमध्ये बघते, हळू तिरक्या नजरेने दुसरी बाई बघत. असं आहे ती जरा पुरुषाची. ती पुरुषाला शिकवण्याची त्या स्पीडने त्याच आतमध्ये, पण त्याच्या फक्त अध्यात्मच कंट्रोल करू, दुसरं कोणाचं काम नाही. हा, स्वामी समर्थांनी शपथ घेऊन सांगतो, अध्यात्मच कंट्रोल करतं पुरुषाच्या वासनेला. पण स्त्रियांचं वेगळं आहे. बहुतांश स्त्रिया पुरुषापेक्षा 100% चांगल्या असतात. आज 4 नालायक आहेत त्या सोडून समजा, पण 96% स्त्रिया आता बघला बघायचं, मी एवढा अनुभव येतो ना, स्त्रिया पुरुषापेक्षा लवकर कनेक्ट होतात देवीशी. त्यांना ते दिवसाचा उपास बिपास सगळं त्यांच्या अंगी वेगळी शक्ती असते. हा, आणि भगवती कुठे आहे? स्त्रीच्या पायात. त्यामुळे स्त्रीला निहाळायचं नाही, तिच्या पायाकडे बघायचं. पायाकडे बघितलं ना, तुमची वासना आहे ती पळून जाईल, ध्यानात ठेवा. इथं आता काय झालंय, ती गेली निघून, हा मोकळा सांट्या. 70-80,000 90,000 पेमेंट जमा व्हायचं, आणि मग सगळं ड्युटी बिटी जो माणसात वावरत होता तोपर्यंत त्याला काय नाही विषय, जेवण करूच तर बी काय नाही. हा, जेवल्यानंतर ज्यावेळेस तो अंथरुणात झोपायचा टाइम यायचा, त्यावेळेस त्याला स्त्री देहाची आठवण व्हायची. बायको त्याला पाठवून दिलेली. त्याची सोय त्यांनी केली होती. कशी केली होती सांगतो तुम्हाला. त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये कॉन्स्टेबल होती, महिला कॉन्स्टेबल. आता त्यांच्या म्हणण्याचं कायदेशीर नाव नाही सांगत तुम्हाला, पण तिला म्हणू बा आपण चांडाळीन म्हणू, अशी होतीच बा. पण चांडाळीन ती वागणुकीला आहे. चांडाळीन ती दिसायला हा नाही बरं का, म्हणजे कशी अशी चपकास. त्याच्यात ते पॅन्ट शर्ट घातला ना, आणि ती जर पुढून जशी लटकत मटकत चालून गेली ना, तशी अधिकाऱ्याचं पत्र वायसर पार होकातून निघायचं. होक सुद्धा अशी लोंबायला लागली त्याची. अर म्हणला कंट्रोल कंट्रोल, कायचं कंट्रोल मातीचं काय, याला वांग कळतं का मला सांगा तुम्ही. सगळं चांगलं आहे, मग ही जी आपलं मन सांगतंय, हा मन वेगळं आहे, आत्मा वेगळं. मन काही म्हणीन उद्या, असं नसतं. आत्म्याचं ऐका, मनाचं ऐकू नका. कंट्रोल. त्यांनी काय केलं, अर म्हणला एवढं जर जमलं ना, बात 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 आपला तर कार्यक्रम बाबा, आपल्याला जिवंतपणे स्वर्ग आहे. पण वर्दी बाबा, माझी वर्दी जाईन, सगळं जाईन, आपलं निहार घ्या बाबा. म्हणला फक्त चिमणी पुढं दाणं टाकून बघा. हा, पक्ष्यांच्या पुढं जुळलं तर जुळलं. आता पुढचा पक्षी कसा आहे याला काय माहिती. यांनी फक्त आपला प्रयत्न चालू केला. चला कॉफी घेऊ, चला चहा घेऊ, चला आमक घेऊ. सिनियर अधिकारी, तिलाही वाटलं बढती मिळन वरची, काय होईन काय होईन, चांगले साहेब असं तसं. आणि मग काय तिला भीती काय मोकळी नाही. नवरा होता, सगळं होतं, पण नवरा कसं चुप, बस खाली, उभा राहा. काय नवऱ्यांची परिस्थिती बऱ्याच आहे अशीच. काही नाही तुम्हाला सांगतो, दोन्ही भांडी करायला जात नवऱ्याला. हा, ती रडतं माझ्यापाशी फोन, मी काय करत, दोन्ही भांडी करायला होती बायको, अशी परिस्थिती. झालं बा इथं तिने, हा आपला फंक्शनला त्यांचा कार्यक्रम वगैरे होता काहीतरी. वर्दीतली बाई साडी घासून आली, अर्धी बिंबीच्या खाली 4 बोटं साडी नेसली. बस याचा पूर्णपणे पात्रा उडून गेला, वादळात जात होता तसा. याची बिथाड मोकळी झाली. म्हणला आता कंट्रोल नाही होता, अब क्या कुछ तो करना ही पडेगा. लय बेकार. नवरी वाणी नटून थटून मी तुम्हा पुढं बसते, अन सांगा राया सांगा मी कशी दिसते. कशाची कशी दिसते ती बाईनी नजरेला नजर दिली. ग्रीन सिग्नल मिळाला याला ग्रीन मिळाला. बास म्हणला ओके, रंगारंग कार्यक्रम चालू झाला बा, रंगारंग. तिला वाटलं काय जाऊन द्या मोर, त्या तुडून तर येत नाही ना आपल्याला. 40,000चा पगार 70,000 होईल पुढं. असं जगाचं असंच आहे. त्या बाईची ही चूक आहे की हा माणूस, त्याला 13 वर्षाची मुलगी होती, बायको होती, प्रपंचवाईक माणूस. पण ही दुनिया अशी लफडी, मारणाची लफडी वाढल्यात तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त लफडी वाढल्यात त्या. आणि विवाहित स्त्रिया जास्त बिघडायला लागल्याची खरं आहे बरं का. हा, त्यांना वाटतं काय नाही होत, सांग त्याला काय होतंय. असं अशी दुनिया आता तयार झाली. आमच्या पहिल्या काळात तसलं नव्हतं काय. हा, आता यांचा रंगारंग कार्यक्रम झाला, लागली चटक त्याला. हा शैलेश त्या बाईच्या एवढा आरी गेला. लपड चालू झाले 2022ला, आता चालले 2025. 2-3 वर्षात शेकडो रंगारंग कार्यक्रम झाले असते. ते काय आपण मोजायला का तुम्ही काय केलं ती. हा, काय कुठं कंडोम वापरला का नाही बघायला का आपण. हा, असे लोक आहेत. त्या बाईनी नंतर इतकं एकनिष्ठ झाले, म्हणले लपून गुप्त आमकं तमकं कवर आता आपण असं काहीतरी करू. आणि बाईनी डोकं लावलं की गाडी विचार केला, बाई काय मागन, उद्या किडनी मागन तुझी, देणार आहे का, चुंगी मागन देणार आहे का तू.
कापून बिपून असं नाही, काही माग त्याला महत्व नाही देणार ठेवा. नियती संकेत देते, संकेत स्वीकारला त्याच कळला पाहिजे माणसाला. म्हणली माझा नवरा मी, आता नवरा बरोबर तुम्हाला कोण टिपाडा ते कोण मारून मारून टाकी द्या, नवऱ्याला काय नाही. हा, पराधीन आहे जगती नवरा, नर देशाचा म्हणावं कशाचा म्हणा, काय त्यांना नवरा म्हणजे काय अवघड आहे, बावरा होऊन गेलाय. म्हणली नवरा देते हुसकून, तुला काय करायचे, तू आणि मी दोघच फक्त, बस फक्त माझ्याशी रजिस्टर लग्न कर, कायशी लग्न कर. असं म्हणल्यावर हे विचार करायला लागला शांतपणे. संध्याकाळचा लग्न तिच्या संग करायचंच बरं का, परफेक्ट, पण करता येणार नाही. याचं कारण म्हणजे सोट्या लोट्याचं लग्न होतं. म्हणजे हा शैलेश आणि याची सख्खी बहीण, ह्याची बहीण ज्या माणसाला दिली त्याची सख्खी बहीण याला केली, ही नाही ना देणार ठेवा. म्हणला मी जर हिला घटस्फोट द्यावा तर माझी सख्खी बहीण दुसऱ्याच दिवशी घरी, त्याला काही लोक तशीच आजकाल. जावायचा मान कवर आहे, जोपर्यंत दारात ते दुरी तिथंवर. हा, ती का पिऊन बडबड करायला लागलं ना आणि ह्याच्यावालं की जावायला मग बेसानच, मग ती सुट्टी नाही. कोंबडी उमडी जाऊन सोडून द्या. ते पहिले 700-800 रुपये किलोचं बकऱ्याचं मटण यायचं, आता डायरेक्ट चिकनवर यायचं सध्या. काही नाही लाजे बडत्यात बायकोला बडबड करत, काही नाही. नवऱ्याची जावायची किंमत हळूहळू कमी होती. हा, जावायला सासरी किंमत नसते, तुम्हाला आतली गोष्ट सांगतो. तुम्ही किती तुमच्या बडबड करून द्या, पण जावाई ही जावायची. असंही जावायला किंमत कमीच असते, नाव ठेवतात. कारण आहे ना, आयो आली आई ते सासू मला अशाशी म्हणली आणि ते काय सुद्धा म्हणले नाही, ते म्हणले जाऊ द्या समजून घे, लय बेकार लाथाळी चालल्यात. या घटनेमध्ये म्हणला माझी बहीण सोडून देईन बा, मी जर घटस्फोट दिला तर वेगळा पर्याय शोधला पाहिजे काहीतरी. बहीण पण तिथं माझी नांदली पाहिजे शैलेश म्हणला, आणि हिचा पण करेक्ट कार्यक्रम झाला पाहिजे. ह्या जगात मी हजाराला उलटून सांगत असतो, माणसासारखी बुद्धी वाईट कोणाचीच नाही देणार ठेवा. यांनी विचार काय केला, 13 वर्षाची मुलगी, 10 वर्षाचा मुलगा, पृथ्वी आणि भव्य आणि ही नाही ना, तिघांना बी खलास करायचं. बघा लोक. हा, अहो देवीच्या दारात मी बागलामुखीला होतो, आपल्याकडची 2 माणसं कारमध्ये आली. एक माणसाला फक्त मला उज्जैन पर्यंत सोडून, नाही म्हणलं आमचं काय, आम्ही कुठे थांबते, त्यांना इच्छा नाही. काय जबरदस्ती का आपली, त्याला म्हणतात मानसिकता. हा, लोक फक्त तोंडावर गोड बोलतात, पण आतला जो स्वभाव आहे ना तो लोकांचा बदलत नाही. कुणी कोणाला मदत करत नाही जगात, ध्यानात ठेवा. आणि जे मदत करतात ना त्यांच्या 100 वेळा पाया पडलं पाहिजे माणसाने. आडी अडचण जाणं एखाद्याची, जाऊन द्या मरू द्या. ह्या घटनेमध्ये झालं बा, ती म्हणलं ह्यांचा काटा काढायचा. तारीख उजाडली 6 नोव्हेंबर 2025. बोलून घेतली. नाही ना, पृथ्वी मुलगी 13 वर्षाची आणि 10 वर्षाचा भव्य, या तिघांची तोंडावर उशी दाबून आणि गळा दाबून हत्या केली त्यांनी. तिथं तो ज्या जंगलात त्यांचं ते राहायचं, तो सरकारी असतात सगळ्या इमारती, तिथं हत्या करून टाकली. खड्डं आधीच खांदलेलं होतं. कशाला, ते फाउंडेशन बाऱ्या खड्डे बिड्डे घेतात ना कुठे इमारतीचं येते. वन विभाग मानल्यावर काय जमतं सगळं, त्यांना जमतं, आपल्याला नाही. आपल्याला कायदेकडे घेत. ते उकारलेलं खड्डं होतं, त्या खड्ड्यात त्या तिघांच्या बॉड्या टाकल्या आणि नुसते बुजून घेतल्या हळूहळू थोड्या. दुसऱ्या दिवशी मुरुम बोलावला, JCB बोलावला आणि त्यांनी ते खड्डे पॅक केले. हे 7 तारखेला केले त्यांनी. लोकांना माझा खड्ड्याजवळ जाऊ नका, बाकी याच्या साहेब काय चालले, लांबवा, सापी आता निघाला होता, तुम्ही लांबवा. त्याला कुठून टंगडं बिंगडं बायकोचं पोरीचं वर आलं तर लोक बघत्यान म्हणून. बघा काय नीच माणूस आहे. झालं केलं, ते गाडून टाकले सगळं. स्वतः गेला 24 तासांनी मिसिंगची तक्रार पोलीस स्टेशनला दाखल केली. हा, पण पोलीस स्टेशन वाचतात असं आहे का? ठीक आहे. आता एवढ्या मोठ्या अधिकाराची पत्नी कुटुंब गायब झाले म्हणल्यावर काय बा, पोरांना घेऊन गेली, काय पळून गेली बाई का, काय झालं, अनेक शंका पोलिसांच्या मनात. सगळे CDR काढले मोबाईल, ह्याच्या सकट तिचे आमके तमके. फ्लाईट मोडवर मोबाईल होता आणि त्याच्यात मेसेज टाकला होता. मेसेज सेंड होत नाही फ्लाईट मोडवर असल्यावर. केम छो म्हणजे त्यांचं जे भाषा आहे, इंग्रजीत टाईप करायचं, पण ते गुजराती भाषेत करायचं. केम छो म्हणजे कसं आहेस असा विषय असतो तो. ह्या एका वाक्यावरून त्यांना थोडा डाऊट नवऱ्याविषयी आला, कारण त्यांचे वाद तर होतच होते. त्यांनी थोडी चौकशी केली आणि पोलीस अधिकाऱ्यांचं परफेक्ट एकमत झालं की सगळ्या संशयाची सुई हे शैलेशवरच जाते, दुसरा कुठलाही अँगल आम्हाला इथे दिसत नाही.
बिगर वरतीचा उचलला भाऊ, अंडरपॅन्टवर असताना झोपलेला असताना घरात. हा, वरतीचा नको अपमान त्यांना वाटलं, ठणकावाला बी लागतं ना नंतर. अंडरपॅन्ट बनेरवर उचलला, तिथून आणला, व्यवस्थित त्याची खातरजमा केली. हा, वनविभागाची आरती सोडून पोलीस स्टेशनची आरती त्याला म्हणण्यात आली. आरती म्हणले की देव बोलायला लागला, मीच केलं, असं केलं. तात्काळ रेस्क्यू टीम, मग काय मीडिया अमकं तमकं जेसीपीने उकारलं, तिन्ही वड्या ताब्यात काढल्या, बाहेर काढल्या आणि हिंदू धर्मशास्त्रानुसार त्याचा अंतिम संस्कार PM करून करण्यात आलं. तर PMचा रिपोर्ट येतो, गळा आवळलेले मृत्यू, 13 वर्षाची मुलगी. बघा, ज्या मुलीचं कन्यादानाचं सुख आहे, हे किती चांगलं होतं. याचं लाखभर रुपये पगार, सगळं सुखी, पोरगी शिकवली असती, तिचं कन्यादान केलं असतं, बारल्या डोळ्यांनी माहेर लावली असती. हे सुखी जीवन जगण्याचं जनात ठेवा, ही सुखी. हा, तिचं होय नाही ते पाहिलं, नातवंड झाली असती, खेळावली असती, त्यांना रामायण महाभारत शिकवलं असतं, छत्रपती शिवाजी महाराज सांगितलं असते, आंबेडकर सांगितले असते, ज्योतिबा फुले. हा, ज्यांना डावाले ते आधी सांगितलं नाव पाहिजे, बाकीचे नाही सांगते जमत्यान. ज्यांना दाबले गेले आत्तापर्यंत त्यांचे नाव आधी सांगितले पाहिजे, ते सांगितलं पाहिजे कसं होतं, काय होतं. एक चांगला नागरिक घडला असता ना देव, काय अडचण आहे. यांनी काय केलं, 3 इंचा पायी. अशा प्रकारची नीच आणि नालायक लोकांचा, म्हणजे त्याला शिव्या द्यावा तेवढ्या कमी आहे, पण शिव्या देऊ शकत नाही. काय करता, हाय तर आहे बरी आहे. स्टोरी जर पटली असन तर लफडं बंद, ध्यानात ठेवा. आणि आपली घर लक्ष्मी आहे ना, हीच आपली, ध्यानात ठेवा. कोण नाही, वाकडी असन तिकडे असन, लय स्वाभिमान थोडं बाजूला 2 पावलं मारच, 2 पावलं मागं सरल्यावर दडकले जोरादार बसते, ध्यानात ठेवा. संसार करायचा असेल ना, ॲडजस्टमेंट गरजेचं आहे. बायकोशी शारीरिक तर तुम्हाला काय सांगायला तुम्ही कनेक्ट होताच, पण मेंटली कनेक्ट होण्याचा प्रयत्न करा, तिला समजून घ्यायचा प्रयत्न करा, तिला थोडा वेळ द्या तुमच्या बिझी शेड्यूलमधून. तिला आजच्या काळाची गरज आहे. रामकृष्ण हरी माऊली.